वेलकम बॅक. मी मृणाली आणि तुमचं स्वागत आहे मृणाली अँड मयूर यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघूया चॉकलेट केक कसा बनवायचा याची रेसिपी, ते पण घरच्या घरी. तर त्याच्यासाठी मी एका बाउलमध्ये 1 कप मैदा घेतलेला आहे. 1 कप मैदा टाकून झाल्यानंतर सेम कपाने आपण पाव कप कोको पावडर टाकायची आहे. तर ह्याच्यामध्ये प्रमाण खूप इम्पॉर्टंट आहे. कोको पावडर टाकून झाल्यानंतर मी टाकलेलं आहे 1 छोटा चम्मच बेकिंग सोडा. बेकिंग सोडा टाकल्यानंतर त्यामध्ये आपण टाकायचं आहे बेकिंग पावडर. तर इथे मी दोन वेळा टाकलेली आहे अर्धा टीस्पून बेकिंग पावडर. हे टाकून झाल्यानंतर आपण सगळं मिक्स करायचं आहे. मिक्स प्रॉपर करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व पदार्थ एकत्रितपणे मिक्स होतील. तुम्ही ते बघू शकतात, मी स्पॅच्युलाच्या सहाय्याने सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेले आहे, प्रॉपर मिक्स केलेले आहे. त्याच्यानंतर मी हे सर्व मिश्रण चाळून घेणार आहे. मिश्रण चाळून घेण्यासाठी तुम्ही अशा प्रकारची चाळणी वापरू शकतात. तर मी सर्व मिश्रण त्याच्यामध्ये ट्रान्सफर करत आहे आणि ते प्रॉपर चाळून घेत आहे. चाळून घेतल्यामुळे सर्व मोठे पार्टिकल्स वरती राहतात आणि आपल्याला एकसारखे फाईन पार्टिकल्स मिळतात. त्याच्यामुळे आपला बेस चांगला होतो आणि बेसचं टेक्स्चर छान होते. सो तुम्ही ही प्रोसेस स्किप करू नका. तुम्ही केकचं पहिला बेस बनवण्यासाठी नक्की ते चाळून घ्या. तर इकडे तुम्ही बघू शकतात कोको पावडरचे मोठे पार्टिकल्स आहेत, तर ते तुम्ही प्रेस करून त्याला फाईन करून ते तुम्ही आत जेवढे चाळता येतील शक्य होतील तेवढे तुम्ही चाळून घेऊ शकतात. आणि अशा प्रकारे आपलं पूर्ण मिश्रण इथे चाळून झालेलं आहे. चाळून झाल्यानंतर पुन्हा आपण ते स्पॅच्युलाने प्रॉपर मिक्स करणार आहोत, कारण की आपण नंतर कोको पावडर थोडेसे पार्टिकल्स बारीक करून परत चाळले होते त्याच मिश्रणामधले. सो मी पुन्हा एकदा हे मिक्स करून घेतलं आहे. तर आपला एक पार्ट इथे झालेला आहे आणि आपण आता करूया दुसऱ्या पार्टची तयारी. आपण हे तयार झालेलं आणि चाळलेलं मिश्रण साईडला ठेवून देऊ आणि आपण दुसऱ्या बोलमध्ये घेणार आहोत 2 अंडी. मी इकडे 2 अंडी फोडून घेत आहे, तुम्ही बघू शकतात. तर 2 अंडी फोडून झाल्यानंतर मी त्यांना प्रॉपर मिक्स करून घेतलं आहे, जेणेकरून अंड्याचं टेक्स्चर फ्लफी होईल आणि केक फ्लफी होण्यास मदत होईल. सो तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी विस्करच्या सहाय्याने ते अंडे चांगले मिक्स करून घेतलेले आहे. आता मी इथे ॲड करते आहे शुगर. तर शुगर मी फाईन घेतलेली आहे, म्हणजेच पावडर शुगर घेतलेली आहे आणि ही शुगरही मी त्या कपाच्या सहाय्याने मेजर केलेली आहे. म्हणजे मी ह्याच्यामध्ये 1.5 कप शुगर घेतलेली आहे फाईन केलेली. सो शुगरचं प्रमाणसुद्धा ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. जर शुगरचं प्रमाण कमी जास्त झालं तर केक पूर्ण बिघडतो. सो मी स्पॅच्युलाने थोडी करून शुगर टाकून पुन्हा ते मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून शुगर अंड्यामध्ये प्रॉपर मिक्स होईल. तर अशा प्रकारे मी इथे शुगर बॅचेसमध्ये टाकलेली आहे. शुगर टाकून झाल्यानंतर आणि प्रॉपर विस्क करून झाल्यानंतर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स. तर तुम्ही बघू शकतात मी किती क्वांटिटी घेतलेली आहे. मी चम्मचपेक्षा थोडीशी कमी क्वांटिटी घेतलेली आहे. जास्त व्हॅनिला इसेन्स टाकल्यानंतर त्याचा खूप जास्त स्मेल येतो. सो एवढीच क्वांटिटी तुम्ही टाकायची आहे. आणि त्याच्यानंतर मी ॲड केलेलं आहे पाव कप ऑइल. हे दोन्ही इन्ग्रेडियंट टाकून झाल्यानंतर मी पुन्हा हे मिश्रण मिक्स करणार आहे विस्करने. तर मी पुन्हा हे मिक्स करते आहे.
तर आता आपण ह्या अंड, व्हॅनिला इसेन्स, ऑइल आणि शुगर ह्याच्या बॅटरमध्ये आपण जे फर्स्ट पावडरचं बॅटर तयार केलेलं, मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि कोको पावडर ह्याचं बॅटर आपण थोडं बॅचेसमध्ये टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून तेही प्रॉपर मिक्स होईल अशा प्रकारे. तर मी ते सर्व बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि ते प्रॉपर मिक्स करत आहे. तर मी इथे घेतलेलं आहे केक टीन आणि मी केक टीनला थोडं ऑइल लावून घेत आहे. तुम्ही ऑइल किंवा बटर ही लावू शकतात. ऑइल लावून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकलेला आहे आणि ते प्रॉपर ऑल साईडने मैद्याने थोडं डस्टिंग करून घेणार आहे. तर या केक टीनमध्ये मी जे तयार केलेलं बॅटर आहे ते पूर्ण ट्रान्सफर करत आहे. तुम्ही खाली बटर पेपरही टाकू शकता, जेणेकरून केक प्रॉपर निघेल, लागणार नाही खाली. सो मी आता हे सर्व बॅटर तयार केलेलं या केक टीनमध्ये टाकत आहे. ट्रान्सफर करून झाल्यानंतर आपण आता करणार आहोत बेकिंगची तयारी. त्याच्यासाठी तुम्ही बघू शकतात मी अशा प्रकारे कढई ठेवली आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे. जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही अशी पद्धत वापरू शकतात. आणि मी कढई 15 मिनटं प्रीहीटसाठी ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये झाकण ठेवून. 15 मिनिट प्रीहीट झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये हे केकचं बॅटर आहे, केक टीनमध्ये आहे, जे ते ठेवणार आहे आणि ह्याला अर्धा तासासाठी. तर बघा मी ठेवलेलं आहे प्रीहीट कढईमध्ये आणि मी वरतून झाकण टाकणार आहे. तर 15 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपला केक किती छान फुललेला आहे. तर केक बेक झाल्यानंतर तो थंड होऊ द्यायचा आहे. ताबडतोब केकला डिमोल्ड करायचं नाही आहे. जर तुम्ही केक गरम असतानाच डिमोल्ड केला तर तो प्रॉपर सुटणार नाही आणि तो तुटू शकतो, जेणेकरून तुमची पूर्ण मेहनत वेस्ट होऊ शकते. सो थंड झाल्यानंतरच तुम्ही केक डिमोल्ड करून घ्या. तर डिमोल्ड करण्यासाठी मी प्रथम साईडून त्याच्या कडा लूज केलेल्या. तर बघा आपला केक मस्त डिमोल्ड झालेला आहे, कुठेही चिकटलेला नाही आहे आणि प्रॉपर तो बाहेर आलेला आहे, ना फुटलेला आहे ना तुटलेला आहे आणि आपला पॉफिनेस पण त्याच्या मानाने ठीकच आहे. तर केकला मी आता 2 पार्टमध्ये कापून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला क्रीम आणि गनाचे लेयर्स लावता येतील. सो मी सुरीनेच हा केक कट करून घेतलेला आहे इक्वल साईजने मधोमध. अशा प्रकारे तुम्ही केक 2 पार्टमध्ये कट करून घेऊ शकता. जर तुमचा बेस मोठा असेल तर तुम्ही त्याचे 3 पार्टही करू शकता. ह्याच्यानंतर थर्ड पार्ट म्हणजेच गनाची तयारी. त्याच्यासाठी मी घेतलेला आहे मोल्ड. तर ह्या चॉकलेटचा मी छोटासा पार्ट घेऊन ते कट केलेलं आहे पीसेसमध्ये आणि आता आपण हे चॉकलेट गनाश बनवण्यासाठी मेल्ट करणार आहोत डबल बॉयलर मेथडने. तर त्याच्यासाठी मी हे चॉकलेट केलेलं आहे एका बाउलमध्ये ट्रान्सफर आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे अंदाजाने व्हिप क्रीम. तर तुम्ही बघू शकतात मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे व्हिप. तर मी एवढे चॉकलेट घेतलेले आहेत आणि ह्या क्वांटिटीसाठी मी एवढी व्हिप क्रीम घेतलेली आहे. आणि आता आपण डबल बॉयलर मेथडसाठी एका टोपामध्ये पाणी बॉईल करून त्याच्यावरती आपला हा काचेचा बोल ठेवायचा आहे आणि
स्पॅच्युलाने आपण ते मिश्रण स्टर करायचं आहे, जेणेकरून ते लागणार नाही खाली चॉकलेट आणि प्रॉपर चॉकलेट मेल्ट होईल त्या व्हिप क्रीममध्ये. तर तुम्ही बघू शकतात हळूहळू चॉकलेट मेल्ट होत आहे आणि चॉकलेटचा कलर मस्त त्या व्हिप क्रीममध्ये आलेला आहे. तर अशी कन्सिस्टन्सी होते गनाशची आणि चॉकलेट डार्क चॉकलेट आहे हे. सो तुम्ही बघू शकतात. तर आपलं हे गनाश रेडी झालेलं आहे. हे थोडं पातळ आहे, ते सेट होण्यासाठी आपण त्याला थोडं फ्रीजमध्ये ठेवू, मग त्यामुळे ते घट्ट होईल. नेक्स्ट आपण थोडी लाईट क्रीम बनवून घेऊ. त्याच्यासाठी मी घेतलेली आहे व्हिप क्रीम आणि मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे चॉकलेट. तर चॉकलेटसाठी आपण जे गनाश बनवलेलं त्याच्यामधूनच आपण थोडं चॉकलेट ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि एकदम हलक्या कलरची आपण नॉर्मल चॉकलेट लाईट चॉकलेट क्रीम बनवायची आहे. तर इथे बघा तुम्ही, इथे मी अशा लाईट चॉकलेटची क्रीम बनवलेली आहे. थोडंसं गनाश त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता नेक्स्ट आपण लावणार आहोत आपल्या केक बेसला शुगर सिरप. मी दोन्ही बेसला चांगलं प्रॉपर शुगर सिरप लावून घेत आहे आणि दोन्ही बेसला शुगर सिरप लावून घेतल्यानंतर मी त्याच्यावरती गनाश लावणार आहे. शुगर सिरप लावल्यामुळे केक थोडा मॉइस्ट होतो. आणि आता मी लावणार आहे गनाश, चॉकलेट गनाश. तर बघा तुम्ही, ते जे आपण बनवले होतं ते पूर्ण मी लावून घेत आहे. तर चॉकलेट गनाश लावून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये लावणार आहे आपण बनवलेली लाईट चॉकलेट क्रीम. तर तुम्ही बघू शकतात मी ह्या कलरची क्रीम बनवलेली आणि मी ती वरतून टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकतात पूर्ण गनाश लावून झाल्यानंतर ऑल साईडने मी हा केक फ्रीजमध्ये ठेवला होता सेट होण्यासाठी, जेणेकरून चॉकलेट जे डार्क चॉकलेटचा गनाश आहे ते प्रॉपर सेट होतं, नाहीतर बाहेरच्या टेम्परेचरमध्ये ते मेल्ट होऊ शकतं. म्हणून मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेशन करू शकता. सो मी हा केक कमीत कमी खर्चामध्ये बनवला, त्याच्यामुळे मी डेकोरेशनचं सामान नाही आणलं. सो मी असा सिम्पल चॉकलेट केक रेडी केला. तर ह्याचा टेस्ट एकदम बेकरी स्टाईल होती, एकदम बाहेरच्या केकसारखी ह्याची टेस्ट होती आणि मी तो तुम्हाला आता कट करून दाखवणार आहे त्याचं टेक्स्चर कसं झालेलं आहे. तर तुम्ही अशा एकदम सोप्या पद्धतीने अगदी कमीत कमी साहित्यामध्ये घरच्या घरी चॉकलेट केक बनवू शकतात आणि बिलीव्ह मी ह्याची टेस्ट एकदम प्रॉपर चॉकलेट केकसारखी होते, डार्क चॉकलेट केकसारखी. तर तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे घरच्या घरी विदाऊट ओव्हन चॉकलेट केक. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.